बातमी पश्चिम रेल्वेनं माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला होता। आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक होता आणि या ब्लॉकमुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। लोकल 8:30 नंतर असल्यामुळे दादर स्थानकात मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं। पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी 8:30 वाजेपर्यंत ब्लॉक होता, त्याचे हे परिणाम। माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याकडनं। हा जो काही ब्लॉक आहे त्याची अनाउन्समेंट आधीच झाली होती खरं तर स्नेहा, मात्र त्याचे परिणाम आज काय दिसले? नक्कीच वांद्रे ते माहीम दरम्यान हा मेगा ब्लॉक आहे। इथून देखील आपण पाहिलं पटरीवरून लोक चालत आलेली आहेत, त्यांच्याकडून थेट आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय समस्या आहे। तुम्ही पटरीवरून चालत आलेले आहेत, नेमकी काय समस्या आहे? आता ट्रेनचा प्रॉब्लेम आहे काय हे तर कोणाला माहितीच नाहीये। अलाउन्स नाहीये, इंडिकेट आत्ता लागलेत, जवळजवळ नाही म्हटलं तरी तिकडून आता 2 गाड्या आल्यात फक्त, नाही तर सकाळपासून गाडीच नव्हती। अलाउन्स पण नाही, काहीच नाही, म्हणजे साधारण माणूस करणार नाही, जाणार कुठे? त्याला पर्यायच नाही काहीच। एक तर तो येऊन कुठेतरी अडकणार, बस आणखीन काय, कुठे कामाला जाणार त्याला उशीर होणार। तुम्ही कोणती ट्रेन पकडलेली होती? बोरवलीवरून पकडली, फास्ट पकडली होती, पण स्लो, म्हणजे 8:36ची। मी इथे आता 9 वाजता उतरलो। आणि या दरम्यान गर्दी देखील होती ट्रेनमध्ये? गर्दी नव्हती एवढी, पण स्लोला गर्दी आहे खूप। थँक्यू। तुम्ही कोणती ट्रेन पकडलेली होती? रस्त्यात तुम्ही पटरीद्वारे चालत आलेला आहात, काय सांगाल? आता आपण बसाल तर यांनी काल सांगायला आधी अनाउन्समेंट मला वाटतं केलं होतं की काय माहीत नाही, पण त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं की ट्रेन लेट आहेत किंवा कॅन्सल केलेत, की आपल्याला सांगितलं असतं तर पब्लिकने किंवा आधी काहीतरी कामावर वगैरे त्यांनी ऍडजस्टमेंट केलं असतं की आपल्याला सुट्टी दिली असती किंवा काहीतरी केलं असतं, पण या लोकांनी आधी काही सांगितलेच नाही त्याच्यामुळे। आपण पाहिलं तर ही मंडळी जी आहे ती पटरीवरून चालत आलेली आहेत, कारण दादर ते चर्चगेट दरम्यान ज्या लोअरपरेल, प्रभादेवी, महालक्ष्मी या ठिकाणी स्लो ट्रेन देखील थांबत नाहीयेत, म्हणून या प्रवाशांना रिटर्नचा प्रवास करत या पटरीतून चालत यावं लागतंय। मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे आणि हा मेगा ब्लॉक वांद्रे ते माहीम दरम्यान ते मिठी नदीच्या पुलाचे काम सुरू आहे, त्या दरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। प्रवाशांचं हेच म्हणणं आहे, अगोदर काही कल्पना दिलेली नव्हती आणि अचानक हे सर्व होत आहे। काही प्रवासी हे देखील म्हणत आहेत की प्लॅटफॉर्मवरती काही अनाउन्समेंट देखील होत नाही, त्यामुळे काहीच कळत नाहीये आणि आम्हाला एवढा पटरीतून प्रवास करत पुढे वाट काढत यावं लागतंय आणि कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी देखील बराच विलंब होत आहे। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर स्लो ट्रेनमध्ये देखील याच कारणामुळे मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। स्नेहा, या माहितीसाठी धन्यवाद। कदाचित उद्या सुद्धा हीच परिस्थिती असू शकते, त्यामुळे त्या परिस्थितीला विचार करूनच लोकांनी बाहेर पडावं असं आवाहन आपण करू शकतो।